परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जर भावनेचा उद्रेक झाला तर या सरकार नेपाळ सारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल। याच्यासाठी कुठल्याही भविष्यकाराची भविष्य सांगण्यासाठी गरज राहणार नाही, हे सरकारनं आणि त्या सरकारच्या प्रतिनिधींनी ध्यानात घेतलं पाहिजे। नक्कीच दाखवून देणार देवेंद्र फडणवीसला की आम्ही यांच्या गाड्या आणि यांना पण नेपाळ सारखं पळू मारणार आहे। यांनी जर मालाला हमी भाव नाही दिला, तुम्ही स्वतः आपले मान्य कलेक्टर असू द्या, तहसीलदार असू द्या, यांच्या गाड्या मी स्वतः फोडणार आहे तिथं जाऊन। दाजीचा संसार सगळा पाण्यात गेला ना, पाण्यात बुडाला ना दाजीचा। लाडक्या बहिणीचं काय होणार? तेवढं 1500 रुपयात काय घर चालतं? तुमचं तरी चालतं। गेल्या अनेक पिढ्यांपासून शेतकरी हा इथल्या व्यवस्थेचा सातत्यानं बळी ठरतो आहे। फक्त व्यवस्थेचं स्वरूप बदलतं आहे, कधी ती प्रस्थापितांच्या रूपात येते, कधी राजकीय प्रस्थापितांच्या रूपात येते, तर कधी धनदांडग्यांच्या उद्योगपतींच्या रूपात येते। मात्र व्यवस्था तीच आहे आणि ही व्यवस्था फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, मोलमजूर, गोरगरिबांचं, मजुरांचं शोषण करत आहे आणि या शोषणाचा उद्रेक हा साधारणतः 25 वर्षापासून होतो आहे। शेतकरी